हा नाश्ता बनवण्यासाठी एका कढईमध्ये 1 कप रवा घेतला। हा रवा आपल्याला मध्यम गॅसवरती 5 ते 6 मिनिटं छान भाजून घ्यायचा आहे। रवा भाजत असताना सुरुवातीचे 2 मिनिटं हा असाच भाजायचा, तेल तूप टाकण्याची आवश्यकता नाही आणि 2 मिनिटांनंतर मग याच्यात आपण थोडंसं तूप टाकणार आहोत। इथे मी 1 चमचा साजूक तूप टाकून घेतलंय। तूप टाकून हा रवा पुन्हा छान भाजून घ्यायचा आहे। मध्यम गॅसवरतीच भाजायचा, म्हणजे रवा चांगला भाजला जाईल आणि त्याचा रंगसुद्धा खूप बदलणार नाही। हा रवा आपल्याला थोडासा सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा, खूप जास्त सोनेरी करू नका। हे पहा, तुम्ही बघू शकताय तिथे रवा छान भाजून झालेला आहे। आता हा रवा आपण बाजूला काढून घेऊ। आता ह्याच कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलं। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। त्यानंतर याच्यात पाव चमचा मोहरी टाकायची आणि पाव चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे। जिरं आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची। आता जिरं मोहरी तडतडली की त्यानंतर याच्यात आपल्याला टाकायची आहे थोडीशी उडदाची डाळ। इथे मी साधारण अर्धा चमचा एवढी उडदाची डाळ घेतली आहे। उडदाची डाळ टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं। ही डाळ थोडीशी सोनेरी होईल इथपर्यंत ह्या तेलात तळून घ्यायची। आता याच्यात 1 हिरवी मिरची आणि 1 छोटा कांदा बारीक चिरून टाकून घेतला। कांदा सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत परतून घ्यायचा। हिरवी मिरचीची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। कांदा सोनेरी रंगावर परतून झाला की त्यानंतर याच्यात टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। मी इथे 2-3 कढीपत्त्याची पानं पण टाकली आहे। ही सुरुवातीलाच टाकायची, मी विसरली होती म्हणून हे नंतर टाकले। त्यानंतर याच्यात थोडंसं हिंग टाकलं आणि हिंग टाकल्यानंतर हे चांगलं परतून घेतलं। आता याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे। 1 कप रवा होता, त्यासाठी इथे मी 3 कप पाणी टाकून घेतलं। त्यासोबतच चवीपुरता मीठ टाकायचं आहे। आता हे जे पाणी आहे हे आपल्याला चांगलं उकळू द्यायचं आहे। त्याआधी हे सगळं चांगलं एकजीव केलं आणि हे पाणी आता उकळू द्यायचं आहे। पाणी उकळायला खूप वेळ लागणार नाही, 2 मिनिटात पाणी व्यवस्थित उकळतं। पाणी उकळायला लागलं की मग याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात थोडंसं बारीक चिरलेला गाजर, बारीक चिरलेली शिमला मिरची हे सुद्धा ॲड करू शकतात। आता पाणी उकळलं की त्यानंतर भाजून घेतलेला रवा याच्यात टाकायचा। गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती हा रवा ह्या पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा। याच्यात गुठळ्या असायला नको। हे पहा, अगदी 2 मिनिटात आपला हा रवा पाण्यात अगदी व्यवस्थित एकजीव झालेला आहे। आता हा आपण थोडासा वाफवून घेणार आहोत। तर याच्यावर झाकण ठेवायचं आणि लो फ्लेमवरतीच 2-3 मिनिटं हा जो रवा आहे हा छान वाफवून घ्यायचा किंवा एक वाफ काढून घ्यायची। हे पहा, 2-3 मिनिटं छान वाफवून घेतल्यानंतर आपला हा अगदी लुसलुशीत असा उपमा इथे तयार झाला आहे। तुम्ही इथे तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा वापरू शकतात, म्हणजे उपमा अजून छान स्वादिष्ट लागेल। आता सर्व करताना डिशमध्ये इथे मी हा उपमा घेतला आणि त्यावरती थोडीशी बारीक शेव टाकली। जी 0 नंबरची शेव असते ती मी याच्यावरती टाकून घेतली। तुम्ही हवं तर याच्यावर कोथिंबीर, लिंबू असं टाकून सुद्धा सर्व करू शकता। मी घेतलेत पोहे आधी व्यवस्थित चाळून घेतले। त्यानंतर एका बाउलमध्ये हे काढून घेतले। त्यात पोहे बुडतील एवढं पाणी टाकलं आणि हे पाणी निथळून घेतलं। आता हे पोहे आपल्याला झाकून ठेवायचे। तोपर्यंत आपण फोडणी बनवून घेऊ। कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं। तेल कडकडीत गरम झाल्यावर त्यात आधी शेंगदाणे टाकून घेतले। शेंगदाणे छान खरपूस तळले गेले। आता याच्यात अर्धा चमचा जिरं, पाव चमचा बडीशेप आणि 4-5 कढीपत्त्याची पानं टाकून घेतली। त्यानंतर 1 मोठा कांदा बारीक चिरून याच्यात टाकून घेतला। आता कांदा या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे, सोनेरी रंगावर येईल तिथपर्यंत। कांदा आता थोडासा परतून झालेला आहे। ह्या स्टेजलाच आपल्याला इथे हिरवी मिरची टाकून घ्यायची। मी इथे हिरवी मिरचीचे मोठे काप टाकले, तुम्ही बारीकही टाकू शकतात। त्यासोबतच 1 मध्यम आकाराचा बटाटा बारीक चिरून मी इथे टाकून घेतलाय। आता हा बटाटा ह्या कांद्यांसोबत छान परतून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून तो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। साधारण 2-3 मिनिटांनंतर बटाटा व्यवस्थित शिजला, मग त्यात मी कोथिंबीर टाकून घेतली आणि थोडंसं हिंग टाकून घेतलं। अर्धा चमचा हळद आणि हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेतलं। आता हे एकजीव झाल्यानंतर मगाशी जे पोहे आपण भिजत ठेवले होते ते अशा पद्धतीने इथे टाकून घेतले। पोहे फोडणीमध्ये टाकताना हातानेच ते थोडेसे मोकळे करून टाकायचे। चवीपुरता मीठ टाकायचं आणि 1 चमचा साखर टाकून घ्यायची।
आणि हे सगळं छान परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे। अर्धा लिंबू मी याच्यावर पिळून घेतला आणि थोडंसं पाणी टाकून घेतलं, जेणेकरून हे पोहे छान सॉफ्ट तयार होतील। आणि एक 2-3 मिनटं फक्त हे पोहे झाकण ठेवून शिजू दिले। त्यानंतर कोथिंबीर, खोबरं टाकून हे पोहे सर्व करायचे। 4 मूठ भरतील एवढं मी घेतलंय ज्वारी आणि बाजरीचं पीठ। आमच्याकडे ज्वारी बाजरी एकत्र दळतात म्हणून मी ते पीठ वापरले, तुम्ही फक्त ज्वारीचं वापरलं तरी चालेल। तर 4 मूठ भरतील एवढं मी घेतलं ज्वारी बाजरीचं पीठ, 1 मूठ भरेल एवढं घेतलं बेसन पीठ आणि शिवाय 1 मूठ इथे मी घेतलंय गव्हाचं पीठ। आता यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली, 2 चमचे मी कांदा लसूण मसाला टाकून घेतलाय। कांदा लसूण मसाल्याऐवजी तुम्ही लसणाचं तिखटही इथे ॲड करू शकतात। 7-8 लसणाच्या पाकळ्या त्यात 2 चमचे तिखट टाकून ठेचून घ्यायच्या आणि ते सुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकतात। अर्धा चमचा मी साधं घरचं तिखट टाकून घेतलं, पाव चमचा जिरं टाकून घेतले, त्यासोबतच पाव चमचा आपल्याला याच्यात टाकायचे बडीशेप। आता बडीशेप टाकल्यामुळे या थालीपीठाला खूप छान वेगळा असा फ्लेवर येतो आणि टेस्ट खूप सुंदर लागते। सोबतच अर्धा चमचा ओवा आणि 1 मोठा चमचा भरेल एवढे तीळ टाकून घेतले। आता याच्यात एक छोटा कांदा बारीक चिरून टाकून घेतला। कांदा तुम्हाला जास्त आवडत असेल तर मोठा कांदा घातला तरी चालेल। चवीपुरता मीठ टाकायचं आहे, सोबतच थोडीशी कोथिंबीर मी इथे टाकून घेते। कोथिंबीर सुद्धा आपल्याला बारीक चिरून टाकून घ्यायची। आता ह्या थालीपीठात मी इथे भाज्या वापरल्या नाहीत, पण तुम्हाला जर आवडत असेल तर इथे भाज्या सुद्धा तुम्ही वापरू शकतात, जसं दुधी भोपळा किंवा मेथीची पानं, पालकाची पानं हे सुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात। आता हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं। आता हे असेच थालीपीठ केले तर थालीपीठ वातड होतील, तर त्यामुळे याच्यात आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। 2 छोटे चमचे भरतील एवढं मी तेल टाकून घेतलं। तेल टाकल्यानंतर हे पुन्हा चांगलं एकजीव करायचं। सगळे मसाले आणि तेल छान एकजीव झालं की थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपल्याला याचा मऊ असा गोळा मळून घ्यायचा आहे। हे पहा, अगदी सैल असा गोळा मळायचा, म्हणजे आपल्याला थालीपीठ थापायला खूप सोपं होईल। तुम्ही बघू शकतायत आता आपले इथे थालीपीठांसाठीचं पीठ तयार झालंय। आता याचे आपण गोळे तयार करून घेऊ। आपल्याला 6 थालीपीठं बनवायचे, तर त्या अंदाजाने मी इथे 6 गोळे तयार करून घेतले। आधीच हे गोळे तयार करून ठेवले तर मग थालीपीठ सुद्धा एकसारख्या आकारात तयार होतात आणि मग कमी किंवा जास्त होत नाहीत। त्यानंतर थालीपीठ थापण्यासाठी इथे मी पोळपाटावर एक सुती कापड टाकून घेतलंय। हे कापड स्वच्छ धुतलेलं असावं, सुती असावं आणि हे ओलं करून घ्यायचंय। तर हे पहा, कापडावर मी पाणी टाकून घेतलंय। कापड छान ओलं झालं, त्यानंतर हाताला सुद्धा पाणी लावलं आणि पिठाचे जे आपण गोळे बनवून घेतले होते त्यातला एक गोळा इथे या कापडावरती थापून घेते। आता हा गोळा थापण्यासाठी बोटांच्या साहाय्याने फक्त हा गोळा थोडा थोडा सरकवत जायचा। अगदी खूप जास्त प्रेस करायचं नाही, हलक्या हाताने करायचं। आपण ऑलरेडी पीठ सैल मळलेलं आहे, त्यामुळे हे थापायला खूप जास्त मेहनत घ्यावी लागत नाही। आणि शिवाय ज्वारी किंवा बाजरीचं जर पीठ असतं तर ते थापायला खूप सोपं जातं। जर गव्हाचं पीठ जास्त असलं तर हे थापायला थोडासा त्रास होतो। तर आता हाताला हे चिकटायला लागलं की लगेच हाताला पाणी लावायचं आणि हे थापून घ्यायचं। अगदी छान पातळ असं मी हे थालीपीठ थापून घेते। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जाडही हे थापू शकतात। आता हे पहा, इथे आपलं हे जे थालीपीठ आहे हे छान थापून झालंय। आता याच्यामध्ये एक छोटंसं होल करून घेतलं, जेणेकरून थालीपीठ सगळ्या बाजूने छान भाजलं जाईल। तव्यावरती थोडं तेल टाकून घेतलं। तवा आधी कडकडीत गरम करून घेतला, कारण लोखंडी तवा आहे आणि त्यावर तेल टाकून घेतलं। असं केल्यामुळे तवा नॉनस्टिक होतो आणि याला अजिबात थालीपीठ चिकटत नाही। आता थालीपीठ ह्या तव्यावरती टाकून घेतलं, रुमाल अगदी अलगद असा काढून घ्यायचा। आता मध्यम गॅसवरती हे जे थालीपीठ आहे हे आपल्याला छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे। एका बाजूने साधारण अर्धा मिनिट थालीपीठ भाजून घेतल्यानंतर थालीपीठ पलटून घेतलं, मागच्या बाजूने सुद्धा अर्धा मिनिट भाजून घेतलं। आता अशाच प्रकारे हे थालीपीठ आलटून पालटून आपल्याला भाजायचं आहे। चमच्याने म्हणा किंवा एखाद्या कापडाने हे प्रेस करायचं, म्हणजे सगळ्या बाजूने छान खमंग असं भाजलं जाईल। हे पहा, अशा प्रकारे हे जे थालीपीठ आहे हे मी इथे भाजून घेते। आता या थालीपीठामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही सुरुवातीपासूनच थोडं थोडं तेल सोडू शकतात, म्हणजे थालीपीठ छान खरपूस असं तयार होतं।
पण मला खूप जास्त तेल ह्याच्यावरती टाकायचं नाही आहे, म्हणून मी आधी थालीपीठ व्यवस्थित भाजून घेतलं आणि आता याच्यावर थोडंसं तेल टाकून घेते। तर साधारण अर्धी पळी भरेल, छोटी पळी अर्धी पळी भरेल एवढं तेल टाकून घेतलं आणि हे तेल पसरून घेतलं। आता थालीपीठ उलटून घेतल्यानंतर ह्या बाजूने सुद्धा अर्धी पळी तेल टाकून घेतलं आणि हे तेल ह्या थालीपीठावरती पसरून घेतलं। आता इथे आपलं थालीपीठ तयार आहे। आता खूप जास्त भाजायची गरज नाही आहे, थालीपीठ ऑलरेडी खूप छान भाजलं गेलं आहे। तर आता फक्त एक वेळा हे थालीपीठ आपण पलटून भाजून घेऊ, म्हणजे हे जे तेल आपण ह्याच्यावरती टाकलं आहे ते छान थालीपीठ शोषून घेईल। आणि तुम्ही बघू शकताय तिथे आपलं हे अगदी छान असं थालीपीठ तयार झालेलं आहे। इथे एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतलंय, त्यात पाव वाटी रवा टाकून घ्यायचा आहे। रव्याऐवजी आपण गव्हाचं पीठही टाकू शकतो। 1 चमचा बारीक केलेला ओवा आणि 1 चमचा तीळ टाकून घेतले। अगदी किंचितसं हिंग, त्यासोबत चवीपुरता मीठ, 1 छोटा चमचा जिरं, पाव छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा बॅडगी लाल तिखट टाकून घेतलंय। त्यासोबत 2 ते 3 चमचे बारीक चिरून घेतलेला कांदा, 2-3 चमचे बारीक चिरून घेतलेले गाजर आणि 2-3 चमचे बारीक चिरून घेतलेला टोमॅटो मी इथे टाकून घेतलाय। यासोबत तुम्हाला आवडत असतील त्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकता, जसं शिमला मिरची, पत्ताकोबी किंवा पालक। आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचंय। हे छान एकजीव झालं की यात थोडं थोडं पाणी टाकायचंय आणि याचं बॅटर बनवून घ्यायचंय। आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आणि जसं आपलं डोस्यांसाठीचं बॅटर असतं त्या पद्धतीने हे बॅटर बनवून घ्यायचं, यात गुठळ्या असायला नकोत। आता तुम्ही इथे बघू शकतायत आपलं हे बॅटर इथे छान तयार झालेलं आहे। यात कोथिंबीरही तुम्ही टाकू शकतात। आता हे जे बॅटर आहे हे आपल्याला 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। तर 10 मिनिटानंतर हे जे बॅटर आहे हे थोडंसं घट्ट झालंय, कारण आपला रवा जो आहे तो फुलून आलेला आहे। आता पुन्हा हे एकदा एकजीव करायचं आणि त्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे हे जे बॅटर आहे हे थोडं पातळ होईल। जसं डोस्यांसाठीचं बॅटर असतं तसंच बॅटर आपल्याला इथे लागणार आहे। तर हे पहा, आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आता गॅसवरती तवा गरम करायला ठेवलाय। तवा व्यवस्थित गरम झाला की गॅसची फ्लेम लो करायची, त्यानंतर तव्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि हे तेल पसरून घ्यायचं। आता आपण जे बॅटर बनवून घेतलेलं होतं ते 1 ते 2 चमचे ह्या तव्यावरती टाकायचं आणि अशा प्रकारे छान पसरून घ्यायचंय। आपल्याला जेवढा हवा तेवढा पातळ याचा डोसा आपण बनवू शकतो, पण यात आपण कांदे, टोमॅटो म्हणजे ज्या भाज्या टाकल्या त्यामुळे खूप जास्त अगदी पेपर डोसासारखा पातळ डोसा लावता येत नाही, पण तरीसुद्धा आपल्याला हवा तेवढा पातळ आपण इथे हे करून घेऊ शकतो। त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि मध्यम गॅसवरती हा जो डोसा आहे हा आपल्याला छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। तर डोसा टाकताना गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची, म्हणजे हा डोसा आपल्याला व्यवस्थित पसरवता येतो। जर गॅसची फ्लेम हाय असेल आणि तुमचा तवा जर खूप जास्त तापलेला असेल तर हा डोसा पसरवता येत नाही। तर आता थोडं थोडं तेल टाकून हा मी डोसा छान भाजून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकताय हा आपला बेसन पिठाचा डोसा किंवा ढिरटही याला म्हणू शकतो। तर अशा प्रकारे आपला हा पौष्टिक असा डोसा इथे तयार झालाय। इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात काही पोळींचे काप घेतलेले आहेत। तर पोळ्या अशा पद्धतीने थोड्याशा चुरून घ्यायच्या आणि मग मिक्सरच्या भांड्यात टाकायच्या। तर इथे मी साधारण 4 ते 5 पोळ्या घेतलेल्या आहेत। आता हे मिक्सरमधनं मी वाटून घेते। काही जणांना हे थोडं जाडसर असं आवडतात किंवा काही जणांना अगदी बारीक याचा जो चुरा आहे तो आवडतो। तर मला असं बारीक वाटलेली आवडते पोळी, त्यामुळे मी बारीक वाटून घेतलंय। तुम्हाला हवं तर थोडं जाडसर सुद्धा वाटून घेऊ शकतात। आता एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून घेतलं, त्यात 2-3 चमचे शेंगदाणे टाकून घेतले, पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं टाकून घेतलं। त्यासोबतच आपल्याला याच्यात कांदा टाकून घ्यायचा आहे। सुरुवातीला 8-10 कढीपत्त्याची पानं आणि 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतला। आता हा कांदा आपल्याला मध्यम गॅसवरती छान परतून घ्यायचा आहे। सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत कांदा परतून घ्यायचा, म्हणजे कांद्याचं जे कच्चपण आहे ते निघून जातं। हे पहा, कांदा छान परतून झालेला आहे। आता याच्यात आपण काही मसाले टाकून घेऊ। तर सुरुवातीला टाकून घेतलाय हिंग, त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि अर्धा ते 1 चमचा लाल तिखट, किंवा आपल्याला आवडत असेल त्या प्रमाणात लाल तिखटाची क्वांटिटी आपण कमी जास्त करू शकतो।
तुम्हाला हवं तर याच्यात गरम मसाला किंवा किचन किंग मसालासुद्धा ॲड करू शकतात, पण फक्त लाल तिखट आणि हळद ह्याच्याने सुद्धा हे खूप छान लागतं. आता हे छान एकजीव झालं की मग याच्यात अर्धा किंवा एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकून घेतला. टोमॅटो छान परतून झालं की 1 ते 1.5 चमचा साखर टाकून घेतली. साखर ऑप्शनल आहे, पण तरी मी सजेस्ट करेल की साखर या चिवड्यामध्ये किंवा या उपम्यामध्ये वापरा, खूप छान टेस्ट लागते. आता याच्यात आपण जो पोळीचा चुरा तयार करून घेतला होता तो टाकून घेतला. चवीपुरता मीठ टाकून घेतलं आणि आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. हे पहा, हे छान एकजीव झालेलं आहे. 2-3 मिनटं मध्यम गॅसवरती हे चांगलं परतून घेतलं. आता हे परतून झाल्यानंतर थोडंसं कोरडं वाटतंय, तर याच्यावर आपण पाणी टाकून घेऊ. तर 3-4 चमचे पाणी भरेल एवढं पाणी मी ह्या उपम्यावरती असं शिंपडून घेतलं आहे. त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि पुन्हा हे चांगलं एकजीव करून घेतलं. आता याच्यात आपण पाणी टाकून घेतलं आहे, तर याची आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. तर झाकण ठेवायचं आणि 5 मिनटं अगदी मंद गॅसवरती हे जो उपमा आहे तो वाफवून घ्यायचा, जसं आपण पोहे किंवा आपला रव्याचा उपमा वाफवतो अगदी तसा. तर हे पहा, 5 मिनटानंतर आपला जो उपमा आहे तो आता छान खमंग असा तयार झालेला आहे आणि हा उपमा खूप छान लागतो. काही जण याला चिवडा म्हणतात, आमच्याकडे याला चुरमा म्हटला जातो. हा पराठा बनवण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा घेतला आहे. दुधी भोपळा स्वच्छ धुवून घ्यायचा, त्यानंतर मधोमध चिरून थोडासा खाऊन पाहायचा. जर कडू नसेल तरच तो आपल्याला पराठ्यासाठी वापरायचा आहे. हा दुधी भोपळा मी किसून घेतला. आता याच्यात 1 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप तांदळाचं पीठ, पाव कप चणा डाळीचं पीठ आणि पाव कप ज्वारीचं पीठ टाकलं आहे. तांदळाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ टाकल्यामुळे हा पराठा एकतर खरपूस होईल आणि दुसरं म्हणजे दुधी भोपळा जे पाणी सोडतो ते हे तांदळाचं पीठ शोषून घेईल. आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे 2 चमचे तीळ, चवीपुरता मीठ, त्यासोबतच 1 चमचा ओवा, तसंच पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात, 1 चमचा धने पावडर, पाव चमचा जिरे किंवा जिरे पावडर वापरली तरी चालेल, चिमूटभर हिंग आणि 2 चमचे याच्यात टाकायचं आहे साजूक तूप. तुपाऐवजी तेलही वापरू शकतात, पण तूप टाकल्यामुळे हा जो पराठा आहे हा छान खरपूस असा तयार होतो. आता सुरुवातीला हे जे दुधी भोपळा आहे ह्यातच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. अगदीच आवश्यकता वाटली तरच याच्यात थोडंसं पाणी वापरायचं आहे. तर इथे मी आधी हे दुधी भोपळ्यामध्येच हे चांगलं मळून घेतलं. आता मला थोडीशी पाण्याची गरज वाटते, त्यामुळे मी इथे अगदी थोडंसं म्हणजे 2-3 चमचे भरतील एवढं फक्त पाणी टाकून घेतलं. दुधी भोपळ्याला आपसुकच पाणी सुटतं, त्यामुळे पाण्याचा वापर खूप कमी करायचा. सुरुवातीला हे जे पीठ आहे हे अगदी घट्ट असं मळून घ्यायचं, कारण जसं तुम्ही हे पराठे लाटायला घ्याल शेवटचा पराठा लाटेपर्यंत हे पीठ आपोआप सैल होईल, त्यामुळे सुरुवातीला घट्ट मळायचं. तर हे पहा, इथे मी ही कणिक छान मळून घेतलेली आहे. आता याचा पराठा लाटून घेऊ. पराठा लाटण्यासाठी इथे मी एक उंडा घेतला आहे, त्याला पीठ लावून याची छान छोटीशी पुरी लाटून घ्यायची. आता हा पराठा आपण जशी चपाती लाटतो तसा लाटून घ्यायचा, म्हणजे हा पराठा छान खरपूसही तयार होईल आणि खूप वेळपर्यंत तुम्ही याला असाच सॉफ्टही ठेवू शकतात. तर आता याचे मी पूड तयार करून घेतली. छोटी पुरी लाटून त्याला तेल लावायचं आणि चपातीसारखे याचे पूड तयार करून घ्यायचे. आता पीठ लावून अगदी हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा. दुधी भोपळ्याचा पराठा लाटताना हलक्या हातानेच लाटायचा, कारण दुधी भोपळा हे लाटत असताना सुद्धा पाणी सोडतो आणि त्यामुळे हा पराठा आपला लाटताना थोडा चिकट होऊ शकतो. हलक्या हाताने लाटला आणि आवश्यकतेप्रमाणे पीठ लावून लाटला तर मग पराठा व्यवस्थित लाटला जातो. पराठा लाटून झाला आहे. भाजून घेण्यासाठी तवा गरम झाल्यानंतर त्यावरती हा पराठा टाकला. हाय फ्लेमवरती सुरुवातीला भाजून घ्यायचा. थोडासा भाजून झाला की मग याला तेल लावून घ्यायचं. मी इथे असं हातानेच तेल लावून घेते, तुम्हाला हवं तर तुम्ही चमच्याने सुद्धा 1-2 चमचे तेल यावर टाकू शकतात. आता तेल किती लावायचं हे आपल्या आवडीप्रमाणे डिपेंड आहे. आता तेल लावल्यानंतर गॅसची फ्लेम करायची मध्यम आणि मध्यम गॅसवरती हा पराठा छान खरपूस भाजून घ्यायचा. तुम्हाला जर अगदीच मऊ पराठा हवा असेल तर हाय फ्लेमवरतीच भाजून घ्या. आपण चपातीसारखाच पातळ हा पराठा लाटला आहे, त्यामुळे हाय फ्लेमवरती भाजला तरी काही हरकत नाही. पण जर तुम्हाला छान खरपूस पराठा हवा असेल तर मध्यम गॅसवरती भाजा. मी इथे मध्यम गॅसवरती हा पराठा भाजून घेतला आहे. तेलाऐवजी तुम्ही इथे तूप किंवा बटरही लावू शकतात. अशा पद्धतीने पराठा छान भाजून झाला आहे.
आता हा पराठा तुम्ही लोणचं चटणी कशासोबतही खाऊ शकतात किंवा मग अशा पद्धतीने शेंगदाण्याची पातळ चटणी असते त्यासोबत खाल्ला तरी चालेल। हा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी 2 मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। त्यात अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा किंवा आपल्याला आवडत असेल त्या अंदाजाने लाल तिखट टाकायचंय, 1 चमचा धने पावडर टाकून घेतलेली आहे, 1 चमचा जिरं, 1 ते 1.5 चमचा ओवा टाकायचे आहेत आणि भरपूर तीळ टाकायचे। इथे मी साधारण 3 चमचे तीळ टाकून घेतले। आता याच्यात 1 पोहे खाण्याचा चमचा कसुरी मेथी आपल्याला टाकून घ्यायची आहे। तर ही कसुरी मेथी हातावर क्रश करून मी इथे टाकून घेतली आहे। आता इथे मी चवीपुरता मीठ टाकलंय आणि आता 2 चमचे तेल टाकलंय। हे सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। अशा पद्धतीने हे सगळं छान मिक्स झालं की मग थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे। आपल्या चपातींसाठीचं पीठ असतं अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय। तर हे पहा, आपलं पीठ इथे मळून झालेलं आहे। त्यानंतर पुन्हा मी 1 ते 2 चमचे तेल टाकून घेतलंय आणि 1-2 मिनिटं हे पीठ मी पुन्हा मळून घेते। अशा पद्धतीने पीठ मळून झालेलं आहे। आता या पिठातला एक गोळा घेतलाय। आपली जी नॉर्मल चपाती असते तिच्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे किंवा आपल्या 2 चपातींचा मिळून एक गोळा घ्यायचा आहे आणि याची अशा पद्धतीने मोठी पोळी लाटून घेतली आहे। ही पोळी थोडीशी पातळ लाटायची आहे। आता ही पोळी लाटून झाल्यानंतर ह्या पोळीवरती 1 ते 2 चमचे तूप टाकून घ्यायचंय। हे रूम टेम्परेचरवरचं तूप आहे। तूप टाकल्यानंतर ह्या पोळीवर हे तूप व्यवस्थित पसरून घ्यायचंय। सगळ्या बाजूने हे तूप व्यवस्थित पसरून झालं की मग याच्यावर थोडंसं पीठ अशा पद्धतीने टाकून घ्यायचंय। आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे ह्या पोळीचं आपल्याला घडी करून घ्यायची आहे। हे पहा, आता ही पोळी फोल्ड झाली की त्यानंतर तिला थोडंसं अशा पद्धतीने स्ट्रेस करायचं जेणेकरून ते अजून थोडी पातळ होईल आणि मी आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे याचा रोल करून घ्यायचा आहे। हे पहा, फुलासारखा या गोळ्याचा आकार तयार झालेला आहे। आता पुन्हा थोडंसं पीठ लावून अगदी हलक्या हाताने आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे। आता हा पराठा लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायचा आणि आपल्या चपातीपेक्षा हा जाड ठेवायचा। आपली दशमी असते त्या पद्धतीने हा जाड पराठा आपल्याला बनवून घ्यायचा असतो। पराठा लाटून झालेला आहे। आता हा पराठा आपण भाजून घेऊ। तर त्यासाठी तवा गरम करत ठेवला होता। तवा व्यवस्थित गरम झाला की गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मग हा पराठा आपण तव्यावर टाकायचा आहे। आता हा जो पराठा आहे हा आपल्याला अगदी छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। मध्यम गॅसवरतीच भाजायचा, कारण हा पराठा जाड असतो तर हा व्यवस्थित शिजला पाहिजे। तर अशा पद्धतीने मध्यम गॅसवरतीच मी दोन्ही बाजूने हा पराठा छान खरपूस असा भाजून घेते। या पद्धतीने 2 बाजूने भाजून झाला की मग पुन्हा हा पलटवायचा आणि त्यानंतर याच्यावरती भरपूर तूप टाकायचं। तर इथे मी 1 चमचा तूप टाकून घेतलंय। तूप टाकताना अशा पद्धतीने पराठ्याच्या वरच टाकायचंय, म्हणजे पराठ्यामध्ये तूप खूप छान पद्धतीने मिक्स होईल आणि आपला जो पराठा आहे हा खरपूस सुद्धा होईल आणि छान मऊ सुद्धा होईल। तर हे पहा, मध्यम गॅसवरती मी हा पराठा छान भाजून घेतलाय। अशा पद्धतीने आपला गव्हाच्या पिठाचा अगदी झटपट तयार होणारा पौष्टिक आणि टेस्टी असा नाश्ता तयार झालाय। हा पराठा आपण सॉस सोबत, दही सोबत किंवा चटणी सोबत, लोणच्या सोबत कशासोबतही खाऊ शकतो। अगदी असाच खाल्ला तरी सुद्धा खूप छान लागतो। एक मध्यम आकाराचा बीट घेतलाय, त्याचं साल काढून ते अशा प्रकारे किसून घेतलंय। आता किसलेल्या बीटामध्ये आपल्याला 1.5 वाटी गव्हाचं पीठ टाकून घ्यायचंय। इथे मी 5 पराठे बनवते त्या अंदाजाने गव्हाचं पीठ घेतलंय। त्यानंतर ह्याच्यात 2 चमचे तेल टाकून घेतले आणि 1 चमचा ओवा टाकून घेतलाय। तसंच अर्धा ते 1 चमचा लाल तिखट याच्यात टाकून घ्यायचंय आणि अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची। चवीपुरता मीठ टाकून घेतलंय। आता याच्यात आपल्याला 2 चमचे तूप टाकून घ्यायचंय। तुपाऐवजी तुम्ही इथे तेल सुद्धा वापरू शकता। तूप टाकून घेतल्यानंतर मी हे सगळं एकजीव करून घेते। हे छान एकजीव झालं की मग थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा सॉफ्ट डो तयार करून घ्यायचा आहे। आपली जशी नेहमीची पोळ्यांची कणिक असते त्याच पद्धतीने फक्त थोडीशी घट्ट अशी आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे। तर हे पहा, तुम्ही बघू शकताय आपली ही कणिक इथे मळून झालेली आहे। आता आपण याचे पराठे बनवायला घेऊ। आता पराठा लाटून घेण्यासाठी आपण जी कणिक मळून घेतली होती त्यातला एक छोटा गोळा घेतला। त्याला पीठ लावून याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। आपली जी रोजची पोळी असते तेवढीच पातळ आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे।
हे पहा, अशा पद्धतीने इथे ही पोळी लाटून झालेली आहे। आता ह्या पोळीवरती 1 ते 2 चमचे तूप टाकून घ्यायचे। तुपाऐवजी बटर सुद्धा इथे वापरू शकतात। हे तूप पोळीला सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घेतलं आणि त्यानंतर हे पहा, व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या पद्धतीने झिगझॅग मोशनमध्ये ही पोळी फोल्ड करून घेतली। आता ह्या पोळीचा अशा प्रकारे गोळा तयार करून घ्यायचा आहे। ही प्रोसेस तुम्ही स्किप करू शकतात। आपली जी साधी चपाती असते त्या पद्धतीने पूड करून सुद्धा ही डायरेक्ट लाटून घेऊ शकतात। आता पीठ लावून अगदी हलक्या हाताने याचा मी जाडसर असा पराठा लाटून घेतलाय। आता हा पराठा भाजून घेण्यासाठी तवा गरम करायला ठेवलाय। तवा गरम झाल्यानंतर त्यावरती हा पराठा टाकायचा आणि मध्यम गॅसवरती छान खमंग भाजून घ्यायचा। पराठा जाड आहे त्यामुळे मध्यम गॅसवरतीच भाजा, हाय फ्लेमवर भाजला तर तो आतून कच्चा राहील। तर आता पराठा भाजून झालाय, त्याच्यावरती अशा पद्धतीने थोडंसं तूप टाकायचं। तुपाऐवजी बटर किंवा तेल सुद्धा आपण टाकू शकतो आणि 1-2 मिनिटं फक्त दोन्ही बाजूंनी छान आलटून पालटून हा भाजून घ्यायचा। तर अशा प्रकारे आपला बीटाचा छान खरपूस पराठा तयार झालाय। एका मिक्सरच्या भांड्यात 2-3 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 1 ते 2 हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आणि थोडं पाणी टाकून याची पेस्ट बनवून घेतली। आता एका ताटामध्ये ही पेस्ट काढून घेतली। त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलं। चवीपुरता मीठ टाकायचं। त्यासोबतच 1 ते 2 चमचे तेल टाकून घेतलं। आता हे जे पीठ आहे हे चांगलं मळून घ्यायचंय। हे पहा, अशा पद्धतीने हा गोळा मी इथे मळून घेतलाय। आता हवं तर तुम्ही हे 10 मिनिटं कणिक सेट होण्यासाठी ठेवू शकतात किंवा मग लगेच याचा पराठा बनवला तरी चालेल। मी इथे लगेचच याचा पराठा बनवायला घेते। तर कणकेचा एक छोटा गोळा घेतला आणि त्याला पीठ लावून त्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। आपली चपाती असते त्याच्यापेक्षा थोडीशी छोटी अशी ही पोळी लाटायची आहे। तर हे पहा, इथे आता ही पोळी मी लाटून घेतलेली आहे। आता ह्याच्यावरती आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। तर 1 चमचा तेल टाकून घेतलं। हे तेल ह्या पोळीला पूर्ण व्यवस्थित पसरून घेतलं आणि त्यानंतर हे मधोमध फोल्ड करायचं आणि पुन्हा हे थोडंसं तेल लावून याची घडी करून घ्यायची। म्हणजे जसं आपण चपातीसाठी घडी बनवतो तशीच आपल्याला ही घडी बनवून घ्यायची। आता पीठ लावून मी याचा त्रिकोणी असा पराठा लाटून घेते। तुम्हाला हवं तर तुम्ही गोल पराठा सुद्धा लाटू शकता आणि हा पराठा आपल्याला हवा तेवढा जाड किंवा पातळ आपण करू शकतो। अगदी चपातीसारखा पातळ बनवायचा असेल तरी सुद्धा हा पराठा छानच लागतो। मी इथे थोडासा जाडसर असा पराठा बनवते कारण मला खरपूस पराठा बनवायचा आहे। तर हे पहा, छान हा पराठा मी त्रिकोणी आकारात लाटून घेतलेला आहे। त्रिकोणी आकारामुळे मुलांना हे पराठे वगैरे खायला सुद्धा छान वाटतात। आता हा पराठा आपण भाजून घेऊ। त्यासाठी तवा गरम करायला ठेवलाय। तवा व्यवस्थित गरम झाला की त्यावरती हा पराठा टाकायचा आणि मध्यम गॅसवरती हा पराठा छान खरपूस असा भाजून घ्यायचा। तर सुरुवातीला मी हा असाच भाजून घेते। थोडा अर्धवट भाजून झाला की त्यानंतर ह्याच्यावरती तेल, तूप किंवा बटर आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आणि पुन्हा हे छान भाजून घ्यायचं। आता हे पहा, तूप टाकल्यानंतर हा जो पराठा आहे याचा रंग सुद्धा आता छान सुंदर दिसायला लागलाय आणि छान खरपूस असा हा पराठा भाजून इथे तयार आहे। हा सांजा बनवण्यासाठी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला। त्यात 2 छोटे चमचे तेल टाकायचं। तेल आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही थोडं जास्तही वापरू शकतात। तेल गरम झालं की त्यात पाव चमचा जिरे टाकायचे। जिरे तडतडले की त्यानंतर ह्याच्यात 5-6 कढीपत्त्याची पानं आणि 1 छोटा कांदा बारीक चिरून टाकायचा। आता हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। हे पहा, कांदा इथे परतून झालेला आहे। आता कांदा परतून झाला की यानंतर याच्यात काही मसाले टाकायचे। सगळ्यात आधी थोडासा हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा धने पावडर, पाव चमचा गरम मसाला टाकला। हे सगळं चांगलं एकजीव करायचं। आता हे मसाले छान परतून झाले की त्यानंतर यात टोमॅटो टाकायचा आहे। 1 छोटा टोमॅटो बारीक चिरून इथे टाकला। टोमॅटो टाकल्यानंतर हे चांगलं परतून घ्यायचं। हे पहा, आता हे सगळं छान परतून झालं की यानंतर याच्यात आपल्याला मुगाची डाळ टाकायची। इथे मी ही पाव वाटी मुगाची डाळ घेतली आहे। डाळ फक्त स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे, भिजवलेली नाही आहे। आता मूग डाळ टाकल्यानंतर हे पुन्हा छान एकजीव करायचं। त्यानंतर आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे दलिया।
आमच्याकडे याला सांजा म्हटला जातो. गव्हाची जाडसर भरड असते तर त्याला दलिया असंही म्हणतात. बाजारामध्ये हा दलिया आपल्याला विकत मिळतो. तर इथे मी हे 1 वाटी दलिया घेतला आहे, स्वच्छ निवडून धुवून घेतला आहे, भिजवलेला नाही आहे. हा आता ह्या कुकरमध्ये टाकला. त्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं. आता जर हा दलिया नसेल तर आपण गहू जाडसर दळूनही आणू शकतो किंवा मग याला लापसी रवा असं सुद्धा म्हटलं जातं. तर लापशी ज्याच्यापासून बनवतात तो हा रवा आहे. आता हे चांगलं एकजीव केलं. त्यानंतर यात पाणी टाकायचं आहे. तर मी इथे 3 वाटी गरम पाणी वापरलं आहे. गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे ही दलियाची चव खूप छान लागते. त्यानंतर चवीपुरता मीठ टाकलं आणि हे पुन्हा एकजीव केलं. जेवढं आपण दलिया घेतलं असेल त्याच्या 3 पट पाणी वापरायचं. आता हे एकजीव केलं आणि त्यानंतर इथे थोडीशी कोथिंबीर टाकायची. पुन्हा हे चांगलं मिक्स करायचं. पाण्याला चांगली उकळी आली की त्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचं आणि आपल्याला फक्त याची हाय फ्लेमवरती 1 शिट्टी करून घ्यायची आहे. 1 शिट्टी झाल्यानंतर कुकर आपोआप थंड होऊ द्यायचा, म्हणजे त्याची वाफ निघू द्यायची आणि आपोआप ही वाफ निघाली की त्यानंतर कुकर उघडून पाहायचा. तर हे पहा, इथे अशा पद्धतीने हा जो तिखट सांजा आहे तो तयार झाला आहे. अतिशय छान टेस्टी असा हा सांजा तयार होतो. हे पहा, गरमागरम मस्त वाफाळलेला हा सांजा सकाळी सकाळी खायला खरंच खूप छान वाटतं. तर तुम्हीसुद्धा जरूर ही रेसिपी ट्राय करून पहा.